नमस्कार, मी अमित. न्यूज मराठी 24/7 वरती आपलं स्वागत आहे. वळूया आजच्या ठळक घडामोडींकडे. दरवर्षीप्रमाणे यावेळीही मुंबईची तुंबई झाली आहे. दरवर्षीप्रमाणे ज्या विभागात हार्वेस्टिंग मशीन लावले आहे, याही वेळेस त्याच ठिकाणी हार्वेस्टिंग मशीन लावूनही पाणी साठलं आहे. लोकलचे सुद्धा गौड बंगाल दिसत आहे. लोक घरातून निघाले असून सुद्धा ते वेळेवर ऑफिसला पोहोचू शकले नाही. सर, तुमचे हाल झालेले, काय हाल झालेले? ॲक्च्युली ट्रेन नाही आहे प्रॉपर, मानपूरपर्यंतच ट्रेन आहे, त्यामुळे जाता येत नाही. लोक कंटाळलेत, आता कंटाळून घरी जायला लागले. मे बी कंटाळू 8:30 वाजल्यापासून मी इथं आहे. आता मे बी कंटाळू, आता मी घरी जायची तयारी करतो. दरवर्षीप्रमाणे यावेळीही ही एकच परिस्थिती झाली असून केवळ एक रात्र पाऊस पडून मुंबईचे हे हाल झाले आहेत. मुंबईकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे का, असे प्रश्न सध्या ऐरणीवर आले आहेत. उरणकरांच्या बरेच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पडलेल्या पावसाने 6 कुटुंबांचे नुकसान केले आहे. रविवारी मध्यरात्री मुसळधार पडलेल्या पावसाने करंजा, डाऊरनगर या 2 ठिकाणी भिंती कोसळल्याच्या घटना घडल्या. दादा, तुमच्या घरामध्ये पाणी घुसलं, नक्की काय प्रकार झाला आणि किती नुकसान झाले? बेडरूममध्ये दरवाजा बघतोय तर त्याच्या खालून पाणी स्पीडला येत होतं. नंतर मग आमची अंतरण वगैरे भिजली. नुकसान म्हणजे जे आपलं खाद्यपदार्थ आहेत, आता सध्या तरी घरात प्यायला पाणी नाही आहे आणि सर्व खाद्यपदार्थ मातीमोल झालेला आहे. करंजा गावामध्ये देखील पावसाच्या पाण्याने दरड कोसळल्याचे दिसले आहे. 5 कुटुंबियाच्या घराची भिंत कोसळून नुकसान झाले आहे. ते सगळे एकदम घरघर आवाज आल्यावर उठले तर ते दगड इथून आतमध्ये ते आले, मला पायाला लागले. माझ्या बायकोचं ते शोकेस ते पाण्याने उचलून ते वर पडले, ते झोपले होते, त्यांना ते कमरेला मार लागले. त्यावेळी ते आता दवाखान्यात ते गेले होते, अजून दवाखाना उघडले तिथं आमच्या मेहनत घेतलं. रात्री 1 वाजता प्रकार हा, 1 वाजता. आत्ताची परिस्थिती काय घरामध्ये? आता तर एकदम बघा ना, तुमच्या समोर आहे सगळं नुकसान झालं. दोन्हीही घटनांमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं दिसून येतं. मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी लढा उभारला असून तो जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत असाच सुरू राहील, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच महत्त्वपूर्ण ठळक घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.